तर मित्रांनो तुम्ही म्हणजे नेमकं इथं कोणचा खेळ चालू आहे. तर मित्रांनो विषय असा होता, आपल्याला मोकार शाळेमधून आवाज येतो, त्याच्यामुळे आपण शाळेकडे येऊन बघितलं बरं का. मला तर आधी असंच वाटलं होतं बरं का, कोणाचे भांडणं चालू आहे काय, पण नाही, इथं कबड्डी चालू होती. मग काय भीतीवर बसलो लागलो कबड्डी पाहायला. आणि आपण काही एकटाच नव्हत बघत, आपले छोटे छोटे मित्र बी होते बरं का इथं. यार तुम्ही खेळू राहिले का नेमकं ओढी करू राहिले. आणि थोडं काही झालं तर मोकार धिंगा नव्हतो भाऊ यांचा. तर आपण लहानपणी ह्याच शाळेत होतो भाऊ. मी आता 2 वर्ष झाले असं तसं या शाळेमध्ये आलेलंच नाही. म्हणलं चला थोडं माग दाखवतो तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो दुपारचे 12 वाजले ना, आणि ते आपलं किचन आणि मस्तपैकी तिडच यायचो बरं का खिचडी खायला. पण आता काय नसतं, आठवणीच राहिलेलं आहे. आपण काय झालो मोठा आता नाही का. ते खरं आहे बरं का, शाळा बघितली ना आपली लहानपणीची आठवण येतेच भाऊ. आम्ही पहिले या कुंडीवरून त्या भीतीवर चढायचो बरं का, कारण की आम्ही लय लहान होतो, त्या भीतीवर चढताच येत नव्हतं आम्हाला लवकर. हा आम्ही होतो ना तेव्हा हे ग्राउंड जे दिसतंय ना, ते आम्हाला खेळायला सुद्धा पुरत नव्हतं भाऊ. पण आता लय मोठं वाटतं राव ग्राउंड. इथला विषय तर जरा वेगळाच झाला भाऊ. लहान पोरं फ्री फायर खेळते आणि मोठे पोरं मस्त कबड्डी खेळते. त्याला नेमकं विषय कसलाय असा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.